मग आहेत. त्यामुळे आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा ओनली डेव्हलपमेंट. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे ती सध्याच्या राजकीय घडामोडींवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मुलाखतीचा संपादित भाग पाहण्याची. मुंबई महापालिकेची निवडणूक, ठाकरे बंधूंची युती आदी विविध मुद्द्यांवर वर्षा गायकवाड यांना बोलतं केलंय एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी युती जाहीर केलेली आहे एकदाची, म्हणजे होणार 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 असं आपण म्हणत होतो, पण ती झाली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? काय बदलणार मुंबईच्या निवडणुकीत? नाही, नक्कीच त्यांची आता आपल्या सर्वांना माहिती आहे की युती होणार याबद्दल चर्चा तर होतीच आणि आम्हाला माहिती होतं की त्यांची बोलणी सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या बोलणीप्रमाणे आज त्यांची युती झाली. जसं आम्ही इतर पक्षांना इलेक्शनसाठी शुभेच्छा देतो, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊ की बिलकुल आमच्या वतीने आम्ही त्यांचं सुरुवातीला ज्या वेळेला दोघं बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू, त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना जे आहे त्या वेळेला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आम्ही सांगितलं होतं की एकत्र कुटुंब आल्याने चांगली गोष्ट आहे. आता इलेक्शनचा पिरियड आहे, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवर मी येईन, कारण शेवटी प्रत्येक पक्ष हा त्याच्या पक्षाचं हित, त्याच्या कार्यकर्त्याचं हित बघत असतो आणि मुळात पक्षाची विचारधारा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दुर्दैवाने हल्ली राजकारणामध्ये ती गोष्ट बाजूला होत चाललेली आहे. पण आम्ही ज्या विचारधारेमधून आलो आहे किंवा आम्ही ज्या पक्ष एकनिष्ठेच्या बाबतीमध्ये आलेलो आहोत किंवा सर्वसाधारणपणे आपल्या पक्षाची बांधिलकी कोणाशी असली पाहिजे या एका विचाराशी बांधून आलेलो आहोत. त्यामुळे आमची सुरुवातीपासून ही भूमिका होती, जसं तुम्ही तो उल्लेख केला की बाबा ह्यांची युती झालेली आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? तर आमचं म्हणणं असं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे. ते देण्यामागे आम्ही खूप कार्यकर्त्यांशी चर्चा केली, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि मागील काळापासून 3 महिन्यापासून ज्या तऱ्हेने चर्चा होत्या सर्वसाधारणपणे, जसं संजय राऊत साहेब मागे 3 महिन्यापूर्वी म्हणाले की बाबा आम्ही एकला जाणार आहोत किंवा एकला चलो रे, आम्ही स्वबळावरती लढणार आहोत, अशा तऱ्हेचे त्यांचे जे नारे आले त्याच्या माध्यमातून आणि मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला ॲज अ काँग्रेस पक्ष, कारण काँग्रेस पक्ष हा जो तुम्ही मगाशीच बोललात की खूप जुना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही मधल्या काळामध्ये. म्हणजे कुठेतरी काँग्रेसचा इगो दुखावला गेला किंवा जसं हवं तसं सन्मानजनक वागणूक काँग्रेसला मिळाली नाही असं म्हणायचं. इगो हा शब्द मी नाही वापरणार, कारण आम्हाला इगो नाही, कारण आम्ही असं आहे की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती, त्यामुळे इगो नाही म्हणू शकत काँग्रेस पार्टीचा दुखावला. कारण काँग्रेस पार्टीला माहिती आहे की जेव्हा मोठा पक्ष असतो त्यावेळी आपण जेवढं मोठा माणूस होतो तेवढं झुकायला शिकलं पाहिजे, त्यामुळे इगो नाही. पण बिलकुल रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, जर तुम्ही म्हणाला की सन्मान मिळाला पाहिजे आणि चर्चा ही होऊन मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ते आमच्याशी झाली. आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही. आणि आता बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अणुशक्तीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून मुंबई महापालिकेसाठी